गावदेवी बाकडी आणि त्यांचा प्रतिस्पर्धी जे हनुमान वल्ला. थँक्यू सो मच महागुरु. मान्यवरांचा एक आदर करणं, त्यांचा सन्मान करणं एक मोठी जबाबदारी आपल्याकडे आणि ती आपण पार पाडतायत. या स्पर्धेच्या वतीनं आपण आजच्या दिवसामधील पहिल्या फेरीतील अंतिम सामना इथे नक्कीच पाहू शकाल. गावदेवी वाकडे आणि जयमान वल्लभ यांच्यामध्ये सुंदर आपण मॅच पाहू शकाल. टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करतोय मैदानामध्ये गावदेवी वाकडे. सुपर डिलिव्हरी, खूप चांगला चेंडू रिलीज करण्यात आला. आदित्य मोरे, तेज तरार गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. सातत्यानं सराव करत असतो, जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा हा खेळाडू सातत्यानं क्रिकेटमध्ये घुसलेलाच असतो आणि आज कशा रीतीने कामगिरी तुम्हाला पाहायला मिळेल त्याची देखील आपण पाहूया. ज्याप्रमाणे सलामीवीर दाखल झाले तुम्हाला पाहायला मिळतील निखिल पाटील आणि अमन पाटील यांच्यावर खूप जास्त प्रमाणात जबाबदारी आहे. अमनची खेळी कशी राहील, यंदाचा सीझन अमनसाठी खूप चांगलं राहिलं आहे. खूप चांगली बॅटिंग मोठमोठ्या स्पर्धेमध्ये अमननं आपल्या टीमकडून केले आहे, परंतु आज या महत्त्वपूर्ण टुर्नामेंटमध्ये महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये कसं का परफॉर्मन्स राहील. फुलटॉस बॉल होता, फक्त दिशा दिली, क्षेत्ररक्षक तिथे तैनात, चांगला प्रयत्न तिथे झाला. चेंडू अडवण्यासाठी अतिशय थोडासा वेळ जरूर घेतला, परंतु जोपर्यंत थ्रो होईल तोपर्यंत सांघिक धावा तुम्हाला इथे जरूर इथून ओपनिंग होताना पाहायला मिळतील. रन मिळतील या बॉलवर टोटल 2. अमित तुम्ही पाहिला, अमितला लॉंग ऑफमध्ये आणि आपण पाहू शकाल रन एकच रन कंप्लीट झाली आहे आणि तुम्हाला अमितला पाठीमागे फर्स्ट स्लिपमध्ये पाहायला मिळेल शॉर्ट टर्नमॅनमध्ये. अतिश आणि अमित हे दोन्ही भामंड थोडंसं कन्फ्युजिंग कधी कधी होतं आम्हाला दूरवर असल्यावर, परंतु हा फटका हो सुपर स्ट्रोक घुटना टेक तमाशा देख, हा चेंडू मिड विकेट सीमा पार षटकार. थँक्स. येथे सन्माननीय सागर बोपी आकोर्ली यांचं आगमन झालेलं आहे. स्वर्गीय विष्णुजी ठाकूर स्मृती चषकाच्या वतीने आपलं स्वागत. आणि ज्या खेळाडूला सामनावीर पुरस्कार दिलं ते संदीप मस्कर, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सुद्धा आहेत सुकापूर गावचे. षटकाराला बॅट्समन निखिल पाटीलच्या बॅटमधून आदित्य सज्ज झालाय फर्स्ट स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करत होता. अतिशला तुम्ही नक्कीच अमित आणि अतिशय दोन्ही थोडं कन्फ्युजिंग होतं आम्ही या अगोदर, परंतु आता इथे मात्र जोपर्यंत चेंडूला फील करते तोपर्यंत आपण पाहू शकाल चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून. मागील शॉट तुम्ही पहा, ज्याप्रमाणे गुडघ्याचा वापर कसा केला जातो. स्वतःचे जे घुटणे आहेत गुडघे आहेत थोडेसे बेंड केले आणि तदनंतर जमिनीलगत स्पर्श करत असताना शॉट सिलेक्शन जो पिकअप शॉट होता त्यांचा खूप चांगल्या रीतीने त्यांनी चेंडूला पिक केला. तदनंतर अप्रतिम आणखी एक प्रचंड वेगाने चेंडू आपण चाललो आहे. लॉंग ऑफमध्ये ट्रॅव्हल होते, क्षेत्ररक्षक तैनात आहेत, बॉलला उचलती फेकतील, याच दरम्यान कंप्लीट केली जाईल एक सिंगल रन. जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा तेव्हा सिंगल बरेचशा आल्या आणि पहिले षटक इथे ओव्हर होते आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीचा इशारा आल्यानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ते बिनबाद 9 धावा. थँक्यू. आता आमचे मिकी आणि तुम्ही त्याच्यासोबत नक्कीच पाहू शकाल. थँक्यू. तर थोडंसं प्रेक्षकांना खुश करत असताना आमचे दोन्ही कलाकार आपण पाहत आहेत मैदानाच्या अगदी सोपे बाजूला प्रेक्षकांना जाऊन स्वतः भेट देत आहेत, त्यांचे एन्जॉयमेंट करतायत. कारण खूप वेळ देऊन हे सर्व प्रेक्षक आमच्या या स्पर्धेसाठी आलात त्याबद्दल आपलं सर्वांचंच हार्दिक स्वागत असं सांगत असताना 3 स्टँड तुम्ही पाहतायत जिथे श्री हिंदवीर स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती राजे शिवाजी महाराजांचं स्टँड पाहतोय. स्वर्गीय दिबा पाटील साहेब स्टँड, त्यानंतर स्वर्गीय लता दिदी मंगेशकर स्टँड देखील पाहू शकाल. अपिलामध्ये उत्साह पाहू शकाल. अपील कुठे करतायत तुम्हाला समजलं पाहिजे. आपण मेन अंपायरकडे अपील मागण्या व्यतिरिक्त तुम्ही लेग अंपायरकडे मागतायत. आता दोन्ही पंच सल्ला मसलत होतील, एक्झॅक्टली डिसिजन तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. दोन्ही पंच सल्ला मसलत होऊन योग्य तो निर्णय इथे जरूर कळवतील, कारण विकेट खूप मोठी आणि इम्पॉर्टंट देखील त्यासोबत आणि नक्कीच प्रयत्न देखील असतो सातत्यानं. आणि आपण पाहू शकाल दोन्ही पंच मात्र अगदी योग्य सल्ला मसलत होत असताना योग्य निर्णय पोहोचवत आहेत खेळाडूपर्यंत. नॉट आउट आणि चेंडू आणि बॅटमध्ये स्पर्शात आम्ही रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकाल ज्या प्रमाणात टान्स फ्रंट फूटला येऊन खेळण्याचा प्रयत्न केला बॅट्समननं.
खूप अंतर होतं चेंडू आणि बॅटमध्ये. शॉर्ट सिलेक्शन करण्याचा प्रयत्न त्याने केला, परंतु नंतर डिसिजन घेतला की चेंडूला जाऊ द्या, कारण त्यामध्ये अनपेक्षित बाउन्स तिथे खेळाडूला जाणवलं. आणि त्यानंतर शॉर्ट सिलेक्शन त्यांनी तो थांबवलं, स्वतःला कंट्रोल केला आणि ते तो डॉट बॉल आलाय. अविनाश पाटील सज्ज झालेत. नेक्स्ट बॉल, पुढला चेंडू. हा फटका चांगला आहे, अतिशय चांगलं शॉर्ट सिलेक्शन केलं, परंतु गॅप शोधता आले नाही. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतायत वेगानं बॉलवर. रन मात्र कंप्लीट केली जाईल. एक सिंगल. चांगली गोलंदाजी सुरू आहे. सध्या गावदेवी बाकडी संघ खेळत्या मैदानामध्ये आणि स्वतःच ते होम ग्राउंड आहे आणि ते आपण आम्हाला उपलब्ध करून दिले, त्याबद्दल आम्ही दोस्ती स्पोर्ट्स आणि सन्माननीय विजयश्री ठाकूर साहेबांचा देखील आम्ही आभार नक्कीच त्यांच्या वतीने यांचा आभार देखील व्यक्त करू. आणि आज परफॉर्मन्स कसा राहील हे देखील आपण पाहणार आहोत. या मैदानावर आपण पाहू शकाल. आणि व्यासपीठावरून सन्माननीय आदरणीय नरेश पाटील साहेब देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. राजकीय क्षेत्रामधील तेवढे उत्तुंग भरारी त्यांचे तुम्ही पाहिले, सातत्याने व्यावसायिक क्षेत्रामध्ये चर्चेमध्ये राहणारं नाव. आणि आज स्वतःच्या नक्कीच संघाचा परफॉर्मन्स कसा राहील हे पाहण्यासाठी आपण पाहू शकाल. आणि सन्माननीय उपसरपंच मंगेश पाटील साहेब देखील तुम्हाला व्यासपीठावर पाहायला मिळत आहेत. आज खूप प्रेक्षक देखील आलेत वाकडी संघाचे आणि वाकडी ग्रामस्थ देखील. आम्ही सर्वांचं स्वागत करतो आणि वल्लभ संघाचे देखील प्रेक्षकांचं आणि त्यांच्या सपोर्टर्सचं हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा तसंच चेंडूसोबत जे काही करण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु नंतर डिसिजन घेतला की हे चेंडू जाऊ दिला. तुमच्या स्क्रीनवर आमचे कलाकार तुम्हाला पाहायला मिळतील लाईव्हच्या माध्यमातून. रन तुम्हाला बोर्डवर पाहायला मिळत आहेत. सद्यस्थितीमध्ये 12 धावा तुम्हाला पाहायला मिळत आहेत वाईटच्या मदतीनं. नेक्स्ट बॉल. हा फटका चांगला आहे, गॅपमध्ये देखील खूप मोठा चेस आहे दोन फिल्डरसाठी. त्यांच्या अवक्त्याच्या बाहेर चेंडू सीमा पार. हा वन बाउन्स चौकार. तुम्हाला स्पर्धेमध्ये व्यासपीठावर सन्माननीय संदर्शक पाटील साहेबांना देखील पाहायला मिळतं. आणि सातत्यानं तुम्ही जर विचार केला ना तर सन्माननीय धनंजय दादा पाटील यांच्यावर असणारे हे बंधुतुल्य प्रेम आज त्यांना चेअरअप करण्यासाठी ते वेळात वेळ काढून उपस्थित राहिलेत. तसेच या स्पर्धेला खूप प्रचंड मेहनत ज्यांनी घेतली आपण पाहू शकाल व्यासपीठावर. संजय माले आहेत, सम्राट आहेत, शुभम आहेत आणि संपूर्ण आमच्या आयोजन कमिटी आहे, दोस्ती स्पोर्ट्स, सर्वांचंच आम्ही आभार व्यक्त करतोय. कारण दुपारच्या सत्रामध्ये आपण आता हलुलो ओलांड आहे, थोडी वाऱ्याची झुलूक देखील पाहायला मिळेल. पिकअप शो करण्याचा प्रयत्न होता, थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये धनंजय पाटील यांच्याकडून थोडीशी चूक घडली. लगेच एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट देखील करण्यात आलं आणि 2 धावा मात्र ते पूर्ण होत आहेत. टोटल धावा आपण पाहूया. इथे रन जाऊन पोहोचलेत 18. धावसंख्या फलकावर फलंदाज बाद अद्यापर्यंत एकही झाला नाही आहे, त्यामुळे सुरुवात खूप चांगली राहिली आहे. जानमान क्रिकेट संघ वलभगाव म्हटलं तर आमचे समालोचन क्षेत्रामधील आमचे प्रवीण टेंबे यांचं अग्रगणित नाव तुम्हाला आठवत असेल. आणि तदनंतर वाकडी म्हटलं तर प्रवीण गायकर. आणि या मॅचमध्ये सध्या आपण पाहिलं ना तर अगदी कंट्रोलनुसार खेळ सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये 9 आलेत आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत एक चांगला चौकार देखील आला आहे. शॉर्ट सिलेक्शन करण्याचा प्रयत्न टॉपेस झाला आहे. झेल कोण घेणार हा प्रश्न या अगोदर होता आणि तिथे योगेशकडे ती संधी होती आणि एक साधा सोपा झेल जमिनीला दान केला जातोय आणि फलंदाज झेल नक्कीच इथे सुटल्यानंतर जीवनदान मिळेल त्याला आणि इथे एक रन देखील मिळेल एका धावेच्या मदतीने. तुम्ही रिप्लेमध्ये पाहू शकाल. या अगोदर कन्फ्युजिंग होतं की झोल कोण पकडणार, फर्स्ट स्लिप की लेग स्लिप. आणि नंतर जेव्हा जवळ अगदी क्लोज आले दोन्ही खेळाडू तेव्हा अंतिम क्षणाला लास्ट मोमेंटला योगेशनं प्रयत्न केला, परंतु त्यांच्या पदरी अपयश पडतंय. 2 षटकं संपतायत आणि बोर्डवर धावा लागतात त्या 19. जाऊया DJ आणि आमचे कलाकारांकडे. चला थँक्यू आमचे दोन्ही कलाकार. आता तुमचा डान्स आम्ही पाहिलाय, यानंतर आम्हाला तुमची मस्ती पाहायची आहे.
आणि नक्कीच संचित हे आम्हाला पाहायचं होतं. जाऊया मैदानामध्ये थोडंसं अशी मजाक आणि यासाठी प्रयत्न करत असताना जाऊया मैदानामध्ये. फटका सजवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चेंडू पासून खूप दूर इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर कॅच ऑफ द टुर्नामेंट हा शब्द मी वापरतो या झेलसाठी. सुपर. नरेश पाटील सरपंच भारी वाकडी गावाचा विकास करी आहे आईची गाव देवीची कृपा नरेश पाटलावरी. हे वकील आमचा अरुण पाटील पाठीशी बंधू धनंजय पाटील वकील आमचा अरुण पाटील पाठीशी बंधू धनंजय पाटील. आहे गावदेवी ट्रान्सपोर्टची शान वाकडी गावाचं नाव केलं महान आहे रायगड जिल्ह्याची शान वाकडी गावाचं नाव केलं महान. थँक्यू. आता हेच पाहायचं बाकी राहिलं होतं आम्हाला. काय मजा आहे. कसं नाव क्रिकेट आहे ना. आणि आव्यानं जो झेल टिपला ना त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. काय अप्रतिम झेल टिपला. शेवटच्या मोमेंट पर्यंत चेंडूवर नजर ठेवली. खूप मोठा चेस होता त्याच्यासाठी. आणि आमचे सन्माननीय संतोषदा पाटील यांच्याकडून अविनाशसाठी या झेलसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. क्या बात आहे. काय अप्रतिम झेल तिथे टिपण्यात आला. अक्षरशः क्षेत्ररक्षणातून मन जिंकली जाऊ शकतात हे पुन्हा एकदा दाखवून दिलं अविनाश पाटीलला. आणि मॅचमध्ये एक मोठी विकेट त्याला मिळाली आणि फलंदाज निखिल पाटील सारख्या आक्रमक खेळाडूला बाद करण्यामध्ये तुम्ही स्क्रीनवर पाहू शकाल. इथे चेंडू खूप वेल हवेमध्ये होता आणि अविनाशनं जो झेल अगदी मी म्हणेन एक मायक्रो सेकंद बाकी होतो आणि तेव्हा ते झेलवर पोहोचले आणि तो झेल टिपला गेला. परफेक्ट टायमिंग कॅच ऑफ द टुर्नामेंट. असं झेल पुन्हा होणे नाही मी असं म्हणेन या आजच्या दिवसामध्ये, कारण इतका सुंदर झेल पुन्हा एकदा प्रयत्न झाला आता. परंतु यावेळेस चेंडू त्यांच्यापासून खूप दूर होता. दुसरी रनचा प्रयत्न करतोय आणि ते चांगली रनिंग बिटवीन द विकेट. आता ताळमेळ चांगलं आहे. आपण पाहू शकाल या 2 धावांच्या मदतीनं संघाची धावसंख्या खात्यामध्ये भर पडेल आणि टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल सद्यस्थितीमध्ये 21-21. लॉट्स ऑफ 1 विकेट आणि खूप विकेट आहे तो खूप इम्पॉर्टंट देखील होता, कारण सातत्यानं मोठमोठ्या टुर्नामेंटमध्ये निखिल पाटीलची विस्फोटक इनिंग तुम्ही पाहिली. एक षटकार चौकार त्याने देखील दाखवला. परंतु आज सुपर परफॉर्मन्स. हा फटका तर उंची तर खूप जास्त आहे, लांबी कमी पाहायला मिळाली. लॉंग ऑफ मध्ये टिपला गेला झेल. फलंदाज आणखी एक झेल बाद. थँक्स नितीन डीजे. इथे गावदेवी क्रिकेट संघ, वाकडी क्रिकेट संघ आणि वल्लभ क्रिकेट संघ खेळतो खऱ्या अर्थाने. वाकडी क्रिकेट संघ आपल्या घरच्या मैदानावर आणि वाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच या स्पर्धेला ज्यांचं दमदार योगदान लाभलेलं आहे नरेश शेठ पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. त्याचबरोबर वाकडी गावचे विद्यमान उपसरपंच सन्माननीय आमचे मित्र इथे मंगेदादा पाटील यांना पाहतो. वाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच लहूदादा वाघ या त्रिवेणी संगम खऱ्या अर्थाने दोन्ही क्रिकेट संघाला इथे शुभेच्छा देतात. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. काय झेल टिपला तेजसनं देखील. आज फिल्डिंग मधून जो इम्प्रेस करतोय ना वाकडी संघ, काय लाजवाब परफॉर्मन्स. कारण समोरील संघ देखील तेवढाच मजबूत आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये अगेन्स्ट खेळत असताना तुमचा परफॉर्मन्स कसा असायला हवा, 100% कमिटमेंट कसं असतं हे पाहायला मिळालं. हा फटका सजवला गेलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे त्या ठिकाणी. पुन्हा एकदा वॉलला उचलत फेकतील. या दरम्यान कंप्लीट केली गेली एक सिंगल रन आणि नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल झाले. तुम्ही पाहू शका प्रवीण पाटील ज्याच्या बॅटमधून आले एक सिंगल रन. यंदाच्या सीझनमध्ये अमननं मोठमोठ्या गोलंदाजांना आपल्या बॅटिंगच्या तालावर नाचवलेत, परंतु आज अमन पाटील बाद झाल्यानंतर जी जबाबदारी आली आहे ती सर्वाधिक जास्त प्रमाणात प्रवीण पाटील वर. कोण विसरेल. आम्हाला स्पर्धा आठवते पालीची ती स्पर्धा आणि प्रवीण पाटीलनं लगावलेले 5 बॉल 5 षटकार, प्रवीण पाटीलने केलेले अर्धशतकी खेळी. तदनंतर मोठमोठ्या टुर्नामेंटमध्ये सातत्यानं बायकरमॅन खेळाडू 6 चेंडू 6 षटकार असतील असे विक्रम देखील त्यांच्या नावावर आहेत. परंतु स्ट्रायकर अँड बॅट्समन चेतन पाटील कशी साथ देतील आपल्या टीमला हे देखील पाहणं महत्त्वाचं.
वेगवान तेज सरळ बॉल तुम्ही पाहिला, वेग आणि प्रचंड वेग या चेंडूमध्ये होता आणि प्लस पॉईंट हे होतं या चेंडूमध्ये वेगासोबत चेंडू थोडा खाली राहिला, त्यामुळे फलंदाजाला या बॉलला रीड करता आलं नाही आणि डॉट बॉलची सांगता देखील तुम्हाला पाहायला मिळेल. रचित पाटील सध्या आपण पाहू शकाल वाकडीचे भूमिपुत्र जे सध्या मिक्की माऊसच्या भूमिकेमध्ये हा फटका सजवला गेलाय, परंतु चांगलं टायमिंग नाही, त्यासोबत मिस टायमिंग सोबत खराब शॉट सिलेक्शन आणि ते रन मात्र कंप्लीट होईल. एक सिंगल प्रवीण पाटील आहेत मैदानामध्ये. एन्जॉय करूया आपण या मॅचला कशा रीतीने, कारण या मॅचमध्ये दोन्ही संघ तेवढेच ताकदवर आहेत. 3 षटकं संपतायत आणि रन आले 2 गाड्यांच्या मोबदल्यानं 23 धावा. जाऊया आपण एकदा महागुरु एम डी गर्गे सरांकडे. थँक्स वैभव. बघा इथे खऱ्या अर्थाने कलाकारांची कदर कशी केली जातो आणि कलेचं खऱ्या अर्थाने निश्चित स्वरूपात ही ज्याने सातत्याने ही कल्पना सातत्याने उरासी बाळगणारे व्यक्तिमत्व म्हटलं तर निश्चित स्वरूपात वाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि हे ग्राउंड सुद्धा ज्यांच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध झालं तर नरेश्वर पाटील साहेबांच्या वतीने मिकी माऊस आणि तुमच्या सहकार्याला दोघांसाठी ते 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन. तर निश्चित स्वरूपात ते कलाकारांच्या जवळ द्यायचे आहेत. तर तुमच्या छोट्या कलाकार या दोन्ही कलाकारांसाठी नरेश्वर पाटील वाकडी गावदेवी एंटरप्राइजेस माजी सरपंच यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राईज. तर या अगोदर साई रक्षा कंस्ट्रक्शनचे ओनर्स आमचे मित्र संतोषदादा पाटील आकुर्ली यांच्याकडून सुद्धा त्या क्षेत्ररक्षकाला 500 रुपयाचा कॅश प्राईज जमा झालेला आहे. त्याच्यानंतर सागर भोपी यांचं स्वागत केलं जाईल. सागर यायचे आहे. सागर भोपी आकुर्ली गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व सन्माननीय सागर भोपी यांचा यथोचित सन्मान इथे केला जात आहे. सागर भोपी ज्याप्रमाणे चंद्र आपल्या शीतळ चांदण्याने पृथ्वीवरील लोकांना मोहित करून मन कसे शांत ठेवावे असे शांत स्वभावाचे शांत मनाचे व्यक्तिमत्व सागर यांचं स्वागत इथे केलं जात आहे. 500 रुपये दिल्यानंतर दोघांमध्ये थोडीशी आपल्याला इथे बघायला मिळतं थोडीशी हुल्लडबाजी करतात, एक मनोरंजन करतात दोघ जण. आणि नक्कीच आम्ही मगाशीच म्हटलं महागुरु तुमचे हा डान्स आम्ही पाहिला, तुमची मस्ती आम्हाला पाहायची. आता स्टेजवर आलेत काहीतरी कारणामुळे त्यांचे सुरूच असतात आणि रचित म्हटलं तर त्याचे चावट चाले नेहमीच सुरूच असतात. आणि साहेबांची भेट घेत असताना जाऊया मैदानामध्ये. इथे लेग ग्लास पद्धतीने चेंडूला फक्त पुश केलं, पुश कर खुश राहू या पद्धतीनं हा चेंडू 1 रन कंप्लीट झाले आणि वेगानं 2 धावा. मात्र पहिल्यांदा थोडीशी चुकी ती नक्कीच दुसऱ्यांदा पाहायला मिळाली कारण या अगोदर एक झेल सुटला होता योगेशकडून आणि तदनंतर इथे थोडंसं मिसफील्ड. एक रन खूप महत्त्वाचे धावसंख्या फलकावर पाहायला मिळत आहेत. सध्या तुम्हाला 25 धावा लगावल्या गेल्यात. नेक्स्ट मॅच देखील तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. दोन विनर टीममध्ये श्रीकृष्ण नागझरे विपक्ष जानमान सिद्धी करवले यांच्यामध्ये सामना सुपर स्ट्रोक यासाठी ओळखला जातो. आपण पाहू शकाल प्रवीण आणि हा चेंडू सीमा पार चेतनच्या बॅटमधून चौकार. हा चौकार आलाय. चौकारच्या वतीनं तेजस पाटील ज्याच्यावर आक्रमण चढवलं आहे. याच तेजसने या अगोदर लॉंग ऑफमध्ये खूप चांगला झेल टिपला देखील होता. आता तो तेजस गोलंदाजी मार्कवर यावेळेस गतीनं आपण पाहू शकाल बीट केलं, थोडंसं गतीनं थोडंसं मी म्हणेन खेळाडूला अडचणीमध्ये आणलं. मागील चेंडू खूप जास्त गतीनं होता परंतु हा चेंडू कमी गतीचा रिलीज केला आणि या गतीनं थोडंसं बीट केलं. त्यामध्ये थोडंसं नॅचरल सीन विविध प्रकारची विभिन्नता तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही गोलंदाजी करत असताना सक्सेसफुल ठरू शकता. आणि ती विभिन्नता दाखवत असताना मध्ये इथे आणखी एकदा बाउन्सर चेतनना मी म्हणेन याला मी म्हणतोय की ब्लाइंड स्ट्रोक म्हणतो. चेंडूची लाईनच पाहिले नाही. तदनंतर शॉर्ट सिलेक्शनचा प्रयत्न झाला आणि आपण लेग्स बायच्या स्वरूपाने रन येताना पाहायला मिळेल. सांघिक कोट्यामध्ये रन जोडले जाईल. टोटल धावा जाऊन पोहोचाय सद्यस्थितीमध्ये 30 धावा धावसंख्या पटलावर आलेत जिथे 14 षटक मार्गग्रस्त आहे. धावांसाठी संघर्ष सुरू आहे सध्या जनमान वल्लभ संघाचं आणि या संघर्षातून बाहेर यायचं असेल तर प्रवीण पाटीलची बॅट बोलणं हे वल्लभ टीमसाठी आणि त्याच्या पाठीराख्यांसाठी खूप महत्त्वाचं देखील ठरेल. तेजस पाटील आज गावदेवी वाकडी संघ म्हटला तर त्यांची ताकद ही त्यांची गोलंदाजी आहे.
ज्याप्रमाणे तुम्ही वाकडू आणि कोपरोलीची आमदार स्पर्धा पाहिली असेल त्या स्पर्धेमध्ये काय परफॉर्मन्स दिला होता ॲडव्होकेट अरुण शेठ पाटील यांनी आणि संपूर्ण टीमनं आणि त्यांच्या गोलंदाजानं खूप इम्प्रेस देखील केलं होतं. आज कशी भूमिका राहील या गोलंदाजांची पाहणार आहोत आपण. 30 धावांपर्यंत सध्या जाऊन पोहोचलाय वल्लभ संघ. सज्ज होतील गोलंदाज चिकेश पाटील. सन्मान कंट्रोल पाहायला मिळालं. सर्व काही पेशन्स क्रिकेटमध्ये गरजेचं असतात. पी फॉर पेशन्स आपण म्हणतो हे गरजेचं असतं ते पेशन्स तुम्हाला पाहायला मिळाले. इथे प्रवीण पाटील करून रन कंप्लीट केले गेलेत या क्षणाला 2 आणि प्रवीण जर सीड झाले तर यांच्या बॅटमधून तुम्हाला मोठे मोठे फटके देखील पाहायला मिळतील. थोडंसं उशिरानं मैदानामध्ये आले आणि त्यांना संधी मिळाली ती देखील मी म्हणेन फक्त अद्यापपर्यंत प्रवीणने 2 चेंडूचा सामना केला आहे आणि 3 धावांचं योगदान दिलं आहे. थोडंसं सुरुवात शांत जरी झाली असली तरी या खेळाडूला जास्त वेळ शांत बसू तुम्ही शकणार नाही. आणखी एकदा आपण पाहू शकाल सी फॉर कंट्रोल क्रिकेटचं पाहायला मिळालं. 1 रन कंप्लीट केलं जाईल. धावसंख्या पटलावर धावा लागलेत. त्या सद्यस्थितीमध्ये 4 षटकं संपतायत आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर चांगली गोलंदाजी करत असताना सध्या 33 धावा बोर्डवर लागलेत. बॅट्समन आऊट झालेत निखिल पाटील. बॅट्समन आऊट झालेत अमन पाटील. असे 2 महत्त्वपूर्ण सध्या फलंदाज देखील गमावलेत चयनमान वल्लभ संघानं. तर व्यासपीठावर आपण खऱ्या अर्थाने पाहतो वैभवी ते वाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच. आदिवासी समाजाच्या दृष्टिकोनातून आम्ही अनेक वर्ष पाहतो भारतीय जनता पार्टीला आदिवासी समाजाचे लाभलेले एक दमदार नेतृत्व लहूदादा वाघ माजी सरपंच वाकडी यांच्या संकल्पनेतून खऱ्या अर्थाने कुशल आणि कल्पक नेतृत्वाखाली होळीच्या शुभ मुहूर्तावर याच मैदानावर आदिवासी संपूर्ण आदिवासी बांधवातील सर्व खेळाडूंना खेळण्याची संधी प्राप्त होणार आहे. आदिवासी प्रीमियर लीगचं आयोजन येथे लहूदादा वाघ माजी सरपंच वाकडी यांच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे. तुम्हाला लहूदादा स्वर्गीय विष्णूजी ठाकूर स्मृती चषकाच्या माध्यमातून तुमच्या स्पर्धेला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. आणि ती स्पर्धा बघा निशुल्क म्हणजे कोणत्याही प्रकारचं फी तिथे खऱ्या अर्थाने स्वीकारली जाणार नाहीये आणि ती स्पर्धा फक्त आदिवासी बांधवांसाठी असणार आहे. क्या बात आहे महागुरु. परंतु आज मी एक गोष्ट अद्याप माझ्या लक्षात आहे. ओलेगाव आणि ती झालेली आदिवासी प्रीमियर लीग टेनिस क्रिकेट विश्वाला लाईनअपची शिस्त या आदिवासी प्रीमियर लीगने लावली होती मला आठवतं. आणि ती शिस्त आज प्रत्येक टुर्नामेंटमध्ये नक्की त्याचं पालन केलं जातं. कारण शिस्त क्रिकेटमध्ये तुम्ही उत्तम दर्जाचे खेळाडू कोणताही खेळ असू द्या तुमच्यामध्ये शिस्त असणं खूप गरजेचं असतं आणि ते शिस्त शिकवले या आदिवासी प्रीमियर लीगनं. मैदानात लक्ष केंद्रित करूया. विवेक पाटील आलेत गोलंदाजीसाठी. धावसंख्या फलकावर लागले 33 धावा 2 गड्यांच्या मोबाईलनं 5व्या षटकाला प्रारंभ होतोय. विवेकचं षटक कसं राहील स्ट्रायकर इनकडे प्रवीण. आता चॅलेंज असेल प्रवीण समोर विवेक सारख्या गोलंदाजाचा. परंतु अँगल बनवत असताना चेंडू खूप बाहेर निघून गेला आणि ते पंचांचा इशारा आला व्हाईट बॉल. आणि नेहमी सातत्यानं राऊंड विकेटने गोलंदाजी करत असतो विवेक. परंतु आज कशी कामगिरी राहील त्यांची पैकी ॲक्शन जी फलंदाजाला रीड करण्यामध्ये थोडीशी तफावत देते. परंतु प्रवीण पाटीलवर तेवढी जास्त जबाबदारी आता येऊन थांबली आहे. कारण येणारी पुढली आता फक्त 2 षटकं आता उर्वरित शिल्लक राहिलेत. टॅप करायचा प्रयत्न होता इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण विकेट किपरच्या माध्यमातून आणि ते रन मात्र कोणती मिळणार नाही. डॉट बॉलची सांगता तुम्हाला पाहायला मिळेल आणि धावसंख्या पटलावर धावा देखील स्थगिती त्याला मिळाली आहे. सध्या पूर्णतः कंट्रोलमध्ये दिसलं आहे. क्रिकेटचा सी फॉर कंट्रोल सध्या वाकडी संघाच्या गोलंदाजाकडे. परंतु प्रवीण पाटील जेव्हा विस्फोटक होईल तेव्हा पाहण्यासाठी आमचे सर्व तमाम क्रीडा रसिक आता उत्सुक आहेत. हा फटका हे वादळ जास्त शांत बसणाऱ्यापैकी नाही. कॉन्फिडन्स भरलेला हा फटका होता. आर पार सीमा पार षटकार. ए बाई तुझा नवरा बारकुला ग बाई तुझा नवरा बारकुला बाई तुझा नवरा बारकुला ग बाई तुझा नवरा बारकुला. क्या बात आहे. नेक्स्ट बॉल सज्ज झालेत गोलंदाज. आणखी एकदा इथे चांगला फटका. गॅप खूप मोठी आहे आणि चेस करणं कठीण. षटकारानंतर हा दमदार चौकार. आई माझी एक वीरा माऊली गो आगरी कोल्याला पावली आई नावाचा गो अंगाराला. हा चौकार देखील आलाय आणि या चौकारच्या मध्ये त्यांना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले टोटल 44 44.
लेटकट पाहायला मिळाला. खूप मोठं चेस आहे आता धनंजय पाटील यांच्यासाठी. खूप कठीण आहे. प्रयत्न किती सुरेख होता, मात्र तिथे चेंडू निघून जाईल सीमा रेषेपलीकडे. हा चौकार. चला हे पण जमतंय यांना. क्या बात आहे. षटकारानंतर बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. प्रवीण पाटील त्यांच्याकडे टेक्निक, त्यांच्याकडे ताकद, त्यांच्याकडे आपण पाहू शकाल क्रिकेटचं कौशल्य आहे. त्यामुळे त्याचा तंतोतंत वापर आता या मोमेंटला करतोय. धावसंख्या आता वेगानं पुढे भरारी घेत असताना जाऊन पोहोचते. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. रिव्हर्स ही दुधारी तलवार आहे. चली तो तेरी नाही तो गाले असं आपण म्हणतो. नाही तर आता इथे पाहायला मिळालं, मी म्हणेन सेफ लँडिंग झाला चेंडू आणि रन मात्र कंप्लीट केले जातील इथे 2. आणि इथे एकदा जोरदार आल्या. जॉनमॅन क्रिकेट संघाचं अर्धशतक मात्र इथे कंप्लीट होते. 50 लागले धावसंख्या फरकावर. 2 रन आपण पाहू शकाल. इथे गोलंदाजी करतो विवेक. आणखी काही चेंडू या षटकात शिल्लक आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचले. टोटल धावा 50 धावा बोर्डवर पाहायला मिळत आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यानं प्रवीणला जबाबदारी स्वीकारली. त्यांना हे काम, हा रोल आहे ना प्रवीणला, सातत्यानं आपल्या टीमसाठी खूप चांगल्या रीतीनं जमला आणि तो साजेसा खेळ करत असताना आणखी एकदा लॉफ्टेड स्ट्रोक, उंच आणि लांब देखील चेंडू सीमा पार लॉंग ऑन मधून षटकार. उगला रुकली माझी सोन टिकली, ला रुकली माझी सोन टिकली, तुला टांग्यात बसविन मी, खाता खाता गालात हसविन मी, ग खाता खाता गालात हसविन मी, ग खाता खाता गालात हसविन मी. अग सोनी माझे राणी, सुसाट पळवीन टांगा, पॉम 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 दाबून वाजवीन पोंगा. माझी गुल हौशी तू ग म्हणशील तशी, माझी गुल हौशी तू ग म्हणशील तशी, तुझी हौस पुरवीन मी, खाता खाता गालात हसविन मी, खाता खाता गालात हसविन मी, न खाता खाता गालात हसविन मी. तर पुढची लढत असणार आहे बघा. यानंतरचा साखळी फेरीचा पहिला सामना असणार आहे. हनुमान सिद्धी करवले विपक्ष श्रीकृष्ण 11 नागझरी क्रिकेट संघ आणि तो सामना 5 षटकांचा खेळवला जाईल आणि 5 गोलंदाजांचा वापर केला जाईल असे आमच्या ऑर्गनायझर विजय ठाकूर यांच्या वतीने ते सूचित करण्यात आलेलं आहे. तर दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकी साठी संपर्क साधायचे आहे. नागझरी विपक्ष सिद्धी करवले. हे टांगा सुसार सुटला होता याचा अर्थ. तुम्ही जाऊया मैदानामध्ये. एकूण धावा आल्यात बोर्डवर सद्यस्थितीमध्ये. 5 षटकं संपतायत आणि 5 षटकामध्ये रन आल्या टोटल 56. विवेक पाटील हे षटक त्यांचं खूप मोठं राहिला. 23 धावा तब्बल या ओव्हरमध्ये आल्या आणि ते धावसंख्या जाऊन पोहोचले 56-56. गोलंदाज सज्ज होतील. नेक्स्ट बॉलर आलेत आता कैलास करमेलकर. शेवटच्या षटकामध्ये प्राचार्याने केले गेले कैलासला. स्लॉगवर आहे आता. शेवटच्या षटकामध्ये कशी कामगिरी राहिले बघूया. कैलासची गरज आहे इथे टीमला धावसंख्या रोखण्याची, कारण रन जाऊन पोहोचते 56 आणि वल्लभ संघाकडे देखील ताकद आणि गोलंदाजी हे देखील विसरून जमणार नाही आहे. त्यामुळे रन आता रोखणं कालाची गरज पडणार आहे. मागील षटकामध्ये धावांची लयलूट झाली. तब्बल 23 धावा षटकामध्ये कुठून काढल्या. या षटकामध्ये काय कामगिरी. आता वाऱ्याचा ओघ जर तुम्ही पाहिला ना, आता सुसाट 12 सुटलाय. कारण आता जवळपास संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण 4:02 झालेत आणि वारा तुम्ही पाहू शकाल. अगदी इथे आपण पाहू शकाल जिथे खेळाडूंना आता चॅलेंज असतं या एंडनं. चेंडूला मात्र दिशा दिली. चेस खूप मोठा गॅपमधून चेंडू वेगाने सीमारेषा पलीकडे मिळतील. आणखी एकदा 4 धावा. चौकार. चेतन मधल्या फळीतील आक्रमक खेळाडू आणि मधल्या फळीमध्ये येऊन अद्यापर्यंत त्याने 2 चौकार दाखवलेत आपल्या टीमसाठी. डाव सावरत आहे संघाचा. कैलास करमेलकरचं स्वागत केलं चौकारानं आणि ते कमबॅक करतील का हे देखील पाहूया आपण. समोरची दिशेने लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक त्यांनी तैनात आहेत बॉल उचलण्यासाठी आणि तोपर्यंत कंप्लीट केली जाते ते सिंगल रन. आणि जसजसं रिव्हर्सवर संध्याकाळचं सत्र आता ओलांडत चाललंय तसं
तसतसं प्रेक्षकांची गर्दी आता मैदानाकडे वाढते आहे, कारण अद्याप आपले बरेचसे सामने बॅलन्स आहेत. नेक्स्ट मॅचमध्ये आपण नक्कीच टॉससाठी मी विनंती करेन श्रीकृष्ण नागझरी आणि जानमान सिद्धी करवले टॉससाठी त्वरित या आपण लगेच प्लीज, कारण जसं इनिंग संपेल आपण टॉस करणार आहोत. नागझरीचे कॅप्टन आले, चला सिद्धी करवले जाऊ दिलं बॉलला. आणि ही ओळख प्रवीणला खूप जास्त प्रमाणात आहे, कारण एका बाजूला यंग टॅलेंट कैलास आहे तर दुसऱ्या बाजूला वल्लभ टीमची रन मशीन ज्याला आपण संबोधतो तो प्रवीण आहे. कैलास कमबॅक चांगलं राहिलं आहे मागील बॉलवर, परंतु इथे वाईट देखील आला होता. एक लोअर फुलटॉस बॉल जमेलेला कसा फटका, गॅप शॉट सिलेक्शन अभि पाठीमागे क्षेत्ररक्षक देखील तेवढंच सुंदर पाहायला मिळालं आदित्यकडून. कंप्लीट केले जातील या बॉलवर 2 रन. आता जास्तीत जास्त प्रवीण त्याच्याकडे स्ट्राईक रोटेशन करण्याचा प्रयत्न जरूर करेल, यात मात्र शंकाच नाही आहे, कारण टीम देखील हेच अपेक्षा असते टीमला, जेवढा जास्त वेळ प्रवीण स्ट्राईक रेटकडे असेल तेवढ्या आपल्या संघाला चांगले संकेत असतील. जवळपास 280च्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग सध्या सुरू आहे प्रवीण पाटीलची, कारण 10 चेंडूमध्ये 28 धावांचं योगदान त्याने आपल्या टीमसाठी दिलं आहे. त्यामुळे चांगली फलंदाजी आणि चांगला स्ट्राईक रेट. सज्जतून कैलास बॅटनं मात्र इथे खेळण्याचा प्रयत्न होता, आडव्या बॅटनं पुरेसा बॅटवर चेंडू आला नाही, चुका होत आहेत वारंवार. धनेशदादा पाटील चेंडू मात्र मिस करतायत, रन कंप्लीट केल्या जातील. पुनश्च एकदा 2 रन ते कंप्लीट होत आहेत आणि धावसंख्या देखील झपाट्यानं पुढे सरसावताना पाहायला मिळत आहेत. सद्यस्थितीमध्ये 66. सिच्युएशन मी म्हणेन थोडी गंभीर होती, जवळपास 4 षटकानंतर धावसंख्या फलकावर 33 धावा होत्या. विवेक पाटील जेव्हा 5व्या षटकामध्ये आले तेव्हा आल्या त्या 23 धावा आणि जिथून एक वेगळी मोमेंटम मिळाले बॅटिंग करणाऱ्या ज्याने वल्लभ संघाला, आणि त्या 5व्या षटकामध्ये पुरेपूर समाचार असं घेतला आणि थोडीशी गेम प्लॅनिंग दोन्ही फलंदाजांमध्ये थोडंसं ताळमेळ सुरू आहे. एक्झॅक्टली काय यापुढे केलं गेलं पाहिजे आणि कशा रीतीने फटकेबाजी आणि इझिली मी म्हणेन हेच कान मंत्र असेल, कारण आता एंडिंगमध्ये आलं या षटकातील आता जवळपास 2 चेंडू शिल्लक राहिले, त्यामुळं हाणामारीचा संदेश दिला असेल चेतननं प्रवीण पाटीलला. चांगली गोलंदाजी सुरू आहेत, सुपर. अंतिम स्लॉगरमध्ये गोलंदाजी कशी असायला हवी. क्षेत्ररक्षण काही मोमेंटला खूप चांगलं झालं आणि काही वेळेला मी म्हणेन धावा देखील बऱ्याचशा प्रमाणात मिस झालेत, कारण बऱ्याचशा सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्यात आलं, ते मिसफिल्डचं कारण बनलं होतं. आणि आता अंतिम चेंडू शिल्लक राहिले, धावा जाऊन पोहोचला 68. मागील मॅचमध्ये देखील तुम्ही पाहिलं तर जवळपास 68चं टार्गेट होतं, परंतु आता 68 बनलेत. चलो अंत भला तो सब कुछ भला. शेवट गोड केलं प्रवीण पाटीलनं कट शॉटनं आणि चेंडू थर्ड मॅनमध्ये चौकार. अशा रीतीनं पहिलं खेळाचं पूर्वार्ध संपलाय आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना जहानमान वल्लभ टीमने केलेत 72 रन 72 आणि 73 धावांचं एक मोठं लक्ष गावदेवी वाकडी संघासमोर आपल्या स्वतःच्या होम ग्राउंडवर. मागील कट शॉट देखील तुम्हाला रिप्लेमध्ये पाहायला मिळाला असेल प्रवीण पाटील यांचा. आणि जाऊया पुन्हा एकदा पुढच्या सामन्याकडे. दोन्ही विनर टीम एकामेकासमोर येतील. श्रीकृष्ण नागझरी आणि हनुमान सिद्धी करवले टॉस बॉक्समध्ये आहेत. महागुरू एमडे गडगे सर आणि आमचे पाहुणे नेक्स्ट मॅचच्या टॉसकडे. तर यानंतरची थँक्स वैभव बपी ते लढत होत आहे. सेकंड राऊंड अर्थात साखली फेरीची पहिली लढत असणार आहे. सिद्धी करवले एका बाजूला, जे हनुमान सिद्धी करवले विपक्ष श्रीकृष्ण नागझरी. नाणेफेक केली जात आहे. वाकडी ग्राम सामना 5 षटकांचा असेल. वाकडी ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच मंगेशदादा पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. मंगेश पाटील विद्यमान उपसरपंच आहेत वाकडी ग्रामपंचायतीचे. सन्माननीय पनवेल तालुका पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष कचरशेठ पाटील यांचे ते सुपुत्र आहेत. रायगड जिल्हा सरपंच. 5 गोलंदाजांचा वापर केला जाईल. 5 षटकांचा सामना. तर नाणेफेकीचा कौल श्रीकृष्ण 11 नागझरी क्रिकेट संघाच्या बाजूने लागलेला आहे. संगणक निर्णय आपला क्षेत्ररक्षण करण्याचा आपण निर्णय स्वीकारलाय. सामना 5 षटकांचा असेल. 5 गोलंदाजांचा वापर केला जाईल. आता या सेकंड राऊंड मध्ये तुमच्या प्लेइंग 11 मध्ये काय बदल असेल? नाही. तर या अगोदर जो संघ खेळला तेच खेळाडू खेळणार आहेत. मनपूर्वक शुभेच्छा तुम्हाला. संगणक
निश्चित स्वरूपात आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काय फेरबदल असणार आहे का? नाही. खूप खूप शुभेच्छा. वेल आमच्याकडे कमी असणार आहे निश्चित स्वरूपात. तर नाणेफेकीचा कौल इथे साखलेपडीचा पहिला सामना खेळवला जात आहे. एका बाजूला श्रीकृष्ण 11 नागझरी विपक्ष ज्या हनुमान सिद्धी करवले. नाणेफेकीचा कौल सिद्धी करवले इथे श्रीकृष्ण 11 नागझरी क्रिकेट संघाच्या बाजूने लागल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे आणि फलंदाजीसाठी ज्या हनुमान सिद्धी करवली क्रिकेट संघाला आमंत्रित केलेला आहे. ही पुढची लढत असेल. 5 षटकांचा सामना असेल. 5 गोलंदाजांचा वापर केला जाईल आणि आताची जी लढत आपण पाहतो एका बाजूला गावदेवी वाकडी क्रिकेट संघ आपल्या घरच्या मैदानावर खेळतो, आपल्या घरच्या प्रेक्षकांसमोर खेळतो. तर एका बाजूला आपण पाहणार आहोत ज्या हनुमान वल्लभ क्रिकेट संघ आणि त्या पुढच्या सत्राचं धावतं वर्णनासाठी वली आमचे समालोचक मित्र रिवाल मात्रे सर, तत्पूर्वी आमचे डीजे मास्टर नितीन पाटील डोंगरे. चला स्पीडअप करायचंय, लवकर लवकर मॅच सुरू करायची. तर प्रमोद दादा भगत विद्यमान ग्रामपंचायत सदस्य भगतवाडी आणि विकास तलेकर यांच्याकडून स्वर्गीय विष्णुशेठ ठाकूर स्मृती चषकासाठी 5001 रुपयाचं आर्थिक सहकार्य. सन्माननीय प्रमोद दादा, तुम्ही सहकार्य केल्याबद्दल विजयशेठ ठाकूर यांच्या वतीने दोस्ती ग्रुपच्या वतीने तुमचा मनपूर्वक आभार. या स्पर्धेसाठी आपण आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल पुन्हा एकदा या सामन्याकडे आपण वळूया. थँक्यू. चला मॅच सुरू करायची आहे. तोपर्यंत आपण पुन्हा एकदा पंचांना विनंती करूया. राजारामजी चोरगी साहेबांचं इथे शुभागमन झालंय. तर धन्यवाद तमाम क्रीडा रसिक प्रेक्षक वर्ग. या संध्याकाळच्या वातावरणामध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतो या अगदी निसर्गरम्य वातावरण आता मात्र सुरू झालं आहे. दुपारच्या सत्रामध्ये आपण अगदी उच्च तापमान पाहिलं, त्यानंतर अगदी संध्याकाळच्या सत्रामध्ये हवा सुटलेली आहे. आणि पंचांना विनंती करूया, मॅचला सुरुवात करूया. स्क्रीनवर ट्रॉफीज, ॲक्रेलिक ट्रॉफीज आपण पाहतोय. स्वर्गीय विष्णुशेठ ठाकूर स्मृती चषक 2022 आणि या अतिशय नेत्रदीपक आयोजनामधल्या नेत्रदीपक ट्रॉफीज, ॲक्रेलिक ट्रॉफीज. खरं तर संपूर्ण या स्पर्धेतल्या आपण पाहतोय. अर्थातच विचार केला तर या स्पर्धेच्या माध्यमातून शिवरायांची मूर्ती देऊन देखील प्रत्येकाला एक भेट दिली जाते. तर या स्पर्धेकरता निश्चित स्वरूपात स्वर्गीय विष्णुशेठ ठाकूर स्मृती चषकाकरता सागरशेठ भोपी यांच्याकडून 2501 रुपयाचा आर्थिक सहकार्य त्यांचा आम्ही दोस्ती स्पोर्टच्या वतीने मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतो. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. मी विनंती करेन की त्वरित मॅचला सुरुवात करायची आहे. पहिल्या सत्राचा आपण खेळ बघितला तर वाकडी विरुद्ध वळप असा हा सामना मैदानावर रंगतोय. आणि खरं तर आपण ज्या पद्धतीनं विचार केला तर अगदी 73 धावांचं भलं मोठं आव्हान या वाकडी संघासमोर ठेवण्यात आलंय. वळप संघानं एक बिग फाईट आपल्या समोर येईल आपल्या भेटीला. ज्या पद्धतीनं आता वाकडी संघाच्या फलंदाजांना प्रत्युत्तर द्यावंच लागेल या भल्या मोठ्या धावसंख्येसमोर. सलामीची जोडी मैदानावर एका खेळपट्टीवर सज्ज असेल. एका बाजूला ॲडव्होकेट अरुण पाटील तर दुसऱ्या बाजूला आतिश जमदाडे. तर पाहू शकाल आपण अगदी आमच्या स्क्रीनवर खेळपट्टी अजूनही सुरक्षित आहे. आज या स्पर्धेतला दिवस बघितला तर तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसामध्ये खेळपट्टी अगदी सुरक्षित स्थितीत आहेत. विजयजी, या स्पर्धेसाठी विजय शेठ शिर्डीवरून देखील शुभेच्छा आलेल्या आहेत. समीर ठाकूर कंटवली आणि ऋषिकेश ठाकूर चिरनेर, करण पाटील चिरनेर, श्रेयश गायकर चिरनेर यांच्या माध्यमातून या शुभेच्छा आम्ही स्वीकारत आहोत. नक्कीच जाऊया मैदानात. अर्थातच सलामीचा गोलंदाज समीर. पहिलाच बॉल, टॅपिंग क्रिकेट, गॅप शोधण्याचा प्रयत्न होता इथे फलंदाज अरुण पाटीलचा. मात्र क्षेत्ररक्षणाची सजावट जर बघितली तर ऑफ स्टंपला अगदी 3 क्षेत्ररक्षक पहा
सजवले तशीच गोलंदाजी देखील होते. म्हणजे हे खास वैशिष्ट्य पाहायला मिळतंय. फर्स्ट स्लिप, सेकंड स्लिप, त्यानंतर शॉर्ट पॉईंट. क्षेत्ररक्षणाची विवरचना अगदी ऑफ स्टंपला जास्त प्रमाणात पाहायला मिळते. त्यानंतर ती 2 क्षेत्ररक्षण सीमा लगत लॉंग ऑन लॉंग ऑफ वर्डिश एरियाकडे गोलंदाज समीर. नेक्स्ट बॉल पंचांना पार करून चेंडू फेकतोय. शॉर्ट पिच चेंडू यस डीप एक्स्ट्रा कव्हरला गॅप शॉट वन बाउंस सीमा पार येतोय खणखणीत चौकार. जय शिवराय चौकार आलाय. टीट फॉर टॅट प्रत्युत्तर द्यावंच लागेल. या उत्तरार्धामध्ये 73 धावांचं लक्ष आहे. त्यामुळे वाकडी संघाच्या फलंदाजांना अक्षरशः आक्रमक पवित्रा अजमावायला लागेल. अर्थातच आक्रमक पवित्रा मात्र उचलावाच लागेल सुरुवातीपासून या 2 पॉवर प्लेमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा समीर. हा चेंडू काढून काढला आणि आणखी एक त्या दिशेनं डीप एक्स्ट्रा कव्हरला बॅक टू बॅक सेकंड 4 रन. क्या बात है. आणि इथे आणखी एक चौकार आणि 4 धावा आणखी वाढल्यात. संघाची धावसंख्या 9. वळप संघ मैदानावर खेळतोय. आमचे आदरणीय भोलानाथ पाटील साहेब या सरपंच खरं तर या वळप गावची ओळख आहे आणि त्यांच्या गावचा संघ हाच मात्र 2 चेंडूमधून जातोय. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून आणखी एक गॅप शोधण्याचं काम केलंय आणि तिथे मात्र मिळता येते 2 धावा. तर प्रकाशजी खाडेकर असतील, आमचे प्रवीण टेंबे उत्कृष्ट समालोचक आणि त्यांच्या गावचा हा संघ खेळतोय. चांगली धावगती त्यांनी पहिल्या सुरुवातीला धावसंख्या उभारली. 73 धावांचं टार्गेट मात्र त्यांना सेट केलंय. आमचे मिकी माऊस इथे एंटरटेनमेंट करतायत पहा. आणि हा मात्र दर्जेदार फटका. फलंदाजाचं कौतुक करावं लागेल. अतिश दमदारच्या बॅट मधून येतोय आणखी एक चौकार. त्याला महाराष्ट्राचा राजा शुभा माझा ग. त्याला महाराष्ट्राचा राजा शुभा माझा ग. आणि खरं तर या चौकारावर आनंदित होताना रणजित पाटील आमचा येस मिकी माऊस रचित. येस रचित फार चांगलं डान्स पाहायला मिळतंय. आणि धावसंख्या धावफलकावर 15 धावा धावफलकावर. व्हेरी गुड बॅटिंग अतिश जमदाडे. जमदाडे हे नाव आठवलं. या गावची एक जमदाडे साहेबांची ओळख देखील नामदेवजी जमदाडे यांच्या गावचा अर्थाचा संघ. रिव्हर्स स्वीप यस इन सक्सेस. स्विच हिट दिलाय अगदी गोलीच्या वेगानं चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे चौकार. रणजित पाटील आणि त्यांच्या समोर आहेत आमचा खरं तर डोरिमॉन बाउन्स डान्स कॉम्पिटिशन सुरू आहे. आणि ते पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावर 19. जबरदस्त सुरुवात. तर पुन्हा एकदा मिकी माऊस या कलाकारांसाठी वाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नरेश शेठ पाटील साहेब यांच्याकडून दोघांसाठी 200 रुपयाचं कॅश प्राईज झालेलं आहे. इथे अंश ॲडव्होकेट अरुण पाटील यांचे सुपुत्र निश्चित स्वरूपात 200 रुपयाचं कॅश प्राईज घेऊन नक्कीच आपला वडील इथे मैदानावर खेळतोय आणि त्यांचे सुपुत्र मात्र इथं हा मॅचचा आनंद घेताना आणि 2 षटकार मारले तर प्रदीप घरत यांच्याकडनं
500 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. अरुणसाठी सुवर्ण संधी ॲडव्होकेट अरुण पाटील आहेत. आज मैदानावर मात्र त्यांची वकिलगिरी कशी आपल्याला प्रस्थापित करतील पाहायला मिळेल. हा चेंडू सोडून दिलाय. काय करतायत वलभ संघाचे हे गोलंदाज खेळाडू. हा येतोय खणखणीत अर्थातच 22 चौकार आणि वाईड 1+4 पंजा. तू जानू वानू जो कहता है बीवी तेरी हूँ लगता है सामे मोर सामे मैं सामी सामी जो कहती हूँ मर्द मेरा तू लगता है सामे मोर सामे तेरे पीछे पीछे चलूं जैसे तेरे पीछे पीछे चलूं जैसे मंदिर की सीढ़ी पे चढ़ूं सामे. पुष्पा चित्रपटातलं हे संगीत. नेक्स्ट बॉल. हा चेंडू हलकाचा टटवण्याचा प्रयत्न केला आहे मात्र इथे डॉट बॉलची समाप्ती. अतिशय चांगला चेंडू गोलंदाजाच्या भूमिकेत प्रवीण पाटीलला आपण पाहतो. एक अष्टपैलू खेळाडू वल्लभ गावचा खरं तर हे एक ऑलराऊंडर खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं प्रवीणला. आणि तो प्रवीण मात्र इथे गोलंदाजीच्या उंबरट्यावर मालिकावीर बाईक देखील त्याच्या नावावर आहे. हा मात्र यस वेट अँड वॉच. व्हेरी गुड फटका. अर्थातच चेंडू जातोय सरळ डिफाईन लेगला. चौकार. जय शिवराय. नक्कीच आपलं दैवत शिवछत्रपती राजांचं हे संगीत. आणि दोस्ती क्रिकेट क्लब अकोर्ली आयोजित स्पर्धेतून देखील आपण राजांना त्रिवार मुजरा करूया मित्रांनो. कारण आपण पाहतोय शिवछत्रपती राजांचं स्टँड देखील आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून अगदी त्यांची आठवण म्हणून या स्पर्धेची अर्थातच आपल्याला पाहायला मिळते. स्वर्गीय दिवंगत दिबा पाटील साहेब आणि लता दिदी हजारो गीतं ज्यांच्या मुखातून आपण ऐकली असाल. आपली पिढी गेली संपूर्ण ज्यांच्या गीतानं मंत्रमुग्ध आपण झालो अशा गान कोकिला म्हणून लता दिदींची आठवण देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल. हा चेंडू सरळ बाटने केला. चेंडू जातोय सरळ लॉंग ऑफ कडे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एकच धाव मिळेल. एका धावेपेक्षा जास्त धाव मिळणार नाही कारण अगदी वेळ देखील तेवढाच होता. मी म्हणेन या क्षेत्ररक्षकाकडे एका धावेने संघाची धावसंख्या 29 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. 29 रन्स. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. पहिल्या षटकात 19 धावा प्रवीण पाटील आलाय. त्यानंतर मात्र प्रवीणच्या गोलंदाजीवर देखील एक 1+4 धावा पंजा मिळाला पाहायला वाईड स्वरूपात. ऑफ स्टॅम्पला ब्लॉक हॉल चेंडू. यस वाईड यॉर्क म्हणता येत या चेंडूला. आणि तो चेंडू मात्र फेकण्यात यशस्वी झालाय आणि डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या धावफलकावर 29 रन्स. 29 धावा. फलंदाज सज्ज असेल. फलंदाजीच्या भूमिकेत आपण अतिश जमदाडेला पाहतोय. आतापर्यंत 3-4 चौकार लगावलेत अतिशनं. हा मात्र यस डिफेक्स्टा कव्हरला कोणी क्षेत्ररक्षक नाही आहे. गॅप तर शॉट आहे परंतु क्षेत्ररक्षक दूरवरचा अंतर कापत लॉंग ऑफ कडून डिफेक्स्टा कव्हरला येतोय. चेंडू पकडणार तोपर्यंत मात्र मिळतायत 2 धावा आणि या 2 धावेनं एकूण धावसंख्या 31. 31 धावा. 31 धावा धावफलकावर. षटक क्रमांक दुसरा प्रवीण पाटील गोलंदाज. 73 धावांचं लक्ष्य आहे. 31 धावसंख्या धावफलकावर. ऑन द स्ट्राईक अतिश जमदाडे. फुल टॉस बॉल. इथे मात्र हा चेंडू आडव्या बाटने केला. चेंडू जातोय डीप मिड विकेटला परंतु या फुल टॉस बॉलचा पुरेपूर फायदा घेतला नाही. अमन त्या ठिकाणी होता क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेत आणि इथे मात्र मिळते फक्त एकच धाव. एका धावेनं 2 षटकांचं वाजवी खेळ समाप्त झालं आणि या 2 षटकामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते ती 32 या आकड्यावर. आता धावा आणि चेंडूंचं जर अंतर सांगायचं झालं तर उर्वरित 24 चेंडू आणि निर्णायक विजयासाठी मात्र 41 धावांची गरज वाकडी संघाला. Armutia, 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 armutia. जाऊया सुंदर गाडी, कशाला लाडी गोडी, लावायची नाय, गाडी थांबायची नाय. सुसट बुंगाची गोडी,
armutia, 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 armutia. तर अतिशय एंटरटेनमेंट सुरू आहे मैदानावर दोस्ती स्पोर्ट्स क्लब आकुर्ली आयोजित स्वर्गीय विष्णू शेठ ठाकूर स्मृती चषक 2022. आजकाल बघितलं तर ज्या पद्धतीनं आता उच्च तापमानामध्ये अनेक खेळाडू या मैदानावर खेळताना पाहायला मिळाले. आता रात्रीच्या स्पर्धा सुरू होतील काही क्षणानं आपल्याला. जर या फेब्रुवारी मार्चमध्ये रजनी स्पर्धा सुरू होतील आणि अनेक संघ देखील आता त्या स्पर्धेमध्ये सहभागी होत असताना पाहायला मिळतील. जाऊया मैदानावर. मॅच सुरू आहे. वाकडी विपक्ष वळप या दोन संघामध्ये 32 धावा तर लागल्या आहेत. 73 धावांचं आव्हान आहे. हा चेंडू या खोलवर पद्धतीचा चेंडू होता. अगदी ब्लॉक हॉलमध्ये चेंडू फेकला. तिथे मात्र हा डॉट बॉल जातोय. गोलंदाज निशांत पाटील नामक गोलंदाजाचा. निशांत पाटील पहिला बॉल डॉट. तर नेक्स्ट मॅच साठी देखील आपण आमंत्रित करूया. हा दुसरा बॉल अतिश जमदाडेनं भिरकावून दिलाय लॉंग ऑन कडे, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उभा. टिपला जातोय झेल. पहिला ब्रेक थ्रू अतिश जमदाडे. बॅक टू डग आउट. माटा माटा गो माटा माटा गो माटा माटा गो मंदलो अंटावा 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 जाने निकले तो पिटी से जागरू जावे मंदुलोरा 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 मोरी मैलोरा हमारा भोजनवाड़ा मंदुलोरा मोरी मैलोरा हमारा भोजनवाड़ा. तर नक्कीच पाहूया. इथे पहिला ब्रेक तो मिळाला आहे. धावसंख्या धावपलकावर 32 असताना आणि या संघातून जो संघ विजयी होईल तो 11 अर्थातच सुकापूर संघाच्या विरोधात खेळेल. त्यामुळे सुकापूर संघाच्या क्षेत्र अर्थातच खेळाडूने ते उपस्थित राहायचं आहे. हा चेंडू देखील डॉट. व्हेरी गुड बॉलिंग. निशांत पाटीलच्या गोलंदाजाचं कौतुक करूया आपण. तिसऱ्या क्रमांकावर गोलंदाजीसाठी आला. त्यानंतर मात्र त्यानं 3 बॉल डॉट फेकले, त्यामध्ये 1 विकेट. सुकापूर संघाचा संघ नायक आपण तयारीत राहायचं, इथे उपस्थित राहायचं आहे. यानंतर तुमचा लगेच मॅच होईल या विजयी संघाच्या विरोधात. त्यानंतर हा मात्र बॉल अतिशय भिरकावून दिलाय. सर वाईड डीप मिड विकेटला येतोय खणखणीत षटकार. आवड मला ज्याचे मी त्यालाच आणलं तर गावदेवी वाकडी क्रिकेट संघाला इथे शुभेच्छा येतात. वाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच भारतीय जनता पार्टी पनवेल तालुका चिटणीस आदरणीय नामदेव शेठ जमदाडे साहेब यांच्याकडून गावदेवी वाकडी क्रिकेट संघाला इथे शुभेच्छा येतात. मनपूर्वक त्यांचं स्वागत आहे. अरुण पाटील ऑन स्ट्राईक. हा चेंडू पहा. चांगला चेंडू वाईड यॉर्क फेकला. अर्थातच ऑफस्टमला ब्लॉक हॉलमध्ये चेंडू फेकल्यानंतर हा देखील डॉट बॉल जातोय. प्रत्येक चेंडू वेगवेगळा फेकण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज निशांत पाटील, परंतु अनेक कागदपत्र हाताळत असताना हा वकीलपत्र अर्थातच हातात आल्यानंतर फलंदाज ॲडव्होकेट अरुण पाटील मात्र आपल्या संघासाठी कशा पद्धतीनं फलंदाजी करेल याकडे लक्ष आहे. हा चेंडू खोलवर पद्धतीचा खोदून काढण्याचा प्रयत्न, परंतु तिथे मात्र खेळपट्टीवर चेंडू रेंगाळत असताना मिळते 1 धाव. आणि या एका धावेनं या षटकामध्ये धावा कमी आल्या आहेत. 5 जरी षटकार आला असला तरी फक्त 7 धावा आल्या आहेत आणि संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली ती 39 या आकड्यावर. 39 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 3 ओव्हर. नरेश पाटील सरपंच भारी, वाकडी गावाचा विकास करी. आहे आईची गाव देवीची कृपा नरेश पाटलावरी. हे वकील आमचा अरुण पाटील, पाठीशी बंधू धनंजय पाटील. वकील आमचा अरुण पाटील, पाठीशी बंधू धनंजय पाटील. आहे गावदेवी ट्रान्सपोर्टची शान, वाकडी गावाचं नाव केलं महान. आहे रायगड जिल्ह्याची शान, वाकडी गावाचं नाव केलं महान.
या बात आहे रचित पाटील आमचे मिकी माऊस नक्कीच आमचे मिकी माऊस आपल्या कलेची खरं तर आम्ही कदर करतोय, आपल्या कलेची कौतुक स्तुती करतोय आणि तिथे मात्र त्यांना बक्षीस देखील मिळत आहे. आणि रिवाल मात्र सर निश्चित स्वरूपात नरेश शेठ पाटील साहेब माजी सरपंच वाकडी यांच्याकडून या दोन्ही कलाकारांसाठी या अगोदर 700 रुपयाचं कॅश प्राईज सुद्धा त्यांच्याकडे आपण सुपूर्द केलेलं आहे. नक्कीच एखाद्या कलाकाराच्या कलेची कदर करणे हे आपलं नेहमीच खरं तर कर्तव्य असतं आणि असावं लागतं. आपण नरेश शेठ पाटील साहेबांना पाहतोय खरं तर या व्यासपीठावर उपस्थित आणि मंगेशजी पाटील उपसरपंच म्हणून त्यांची ओळख आणि ते देखील त्यांच्या बाजूला उपस्थित आहेत. नरेश शेठ यांचा राजकीय वारसा जपवणारी ही मंडळी खरं तर त्यांचे पुतणे आहेत. ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचली जाते म्हणजे राजकीय क्षेत्रामध्ये फार मोठं नाव कमावलं या वाकडे गावामध्ये. आणि या व्यक्तिमत्व व्यासपीठावर मॅचला लगेच सुरुवात करूया. अजूनही आपण विचार केला तर 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. नेक्स्ट बॉल हा यस बॅकफुटला गेला. जास्तीत जास्त पद्धतीचा वापर केलं आणि अरुण पाटीलनं हा चेंडू भिरकावून दिलाय सरळ डीप फाईन लेगला. 4 धावांसाठी चौकार. आणि आता मात्र चौकार आलाय या चेंडूवर. विजयशेठ ठाकूर मिकी माऊसनं कोणती जागा सोडली नाही जिथं नाचायचं. मैदानाच्या कानाकोपऱ्यात नाचायचं झालं. आता डायरेक्ट स्टेजवर व्यासपीठावर देखील डान्स करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 17 चेंडू आणि 30 धावांची गरज. ऑन द स्ट्राईक ॲडव्होकेट अरुण पाटील. अविनाश पाटील नॉन स्ट्राईकला. गोलंदाज जगन पाटील. वल्लभ संघाचा हा गोलंदाज. हा चेंडू यस ते शॉर्ट पॉईंटला क्षेत्ररक्षक. चांगलं क्षेत्ररक्षण करतोय कारण डेंजर झोन असतं. शॉर्ट पॉईंट म्हटलं ना तर तो जो क्षेत्र असतो तो रिजियन असतो तो अगदी धोकादायक असतो. ज्या पद्धतीनं जॉन्टी रोड्स नावाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू गाजला या टेनिस क्रिकेटच्या पटलावर बेस्ट फिल्डर म्हणून. हा चेंडू नक्कीच डिप्पा मिड विकेट साईडला चेंडू अडवला जातोय. तिथे मात्र मिळते 1 धाव. एकेरी धावेनं संघाची धावसंख्या वाढत असताना 44 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. 73 धावांचं लक्ष असताना आता समीकरण असेल उर्वरित 15 चेंडू आणि 29 धावांची गरज. 15 चेंडू 29 धावा. ॲडव्होकेट रोशन पाटील कलंबोली यांच्याकडनं शुभेच्छा येत आहेत. ॲडव्होकेट अरुण पाटील यांचे मित्र आणि त्यांच्याकडनं इथे शुभेच्छा येत आहेत. त्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या जात आहेत. 15 चेंडू 29 धावा. ऑन द स्ट्राईक अविनाश पाटील. डावखुरा फलंदाज गोलंदाज जगन पाटील. 73 धावांचं लक्ष आहे. काय घडेल या मॅचमध्ये कारण आजच्या दिवसातला लास्ट पहिल्या फेरीतला हा सामना. फुल्लर लेनचा चेंडू सरळ कव्हर ड्राईव्ह मिकी माऊस कडे आणि मिकी माऊसला चेंडू पकडता आला नाही. चेंडू गेला सीमा पार. चौकार. पत्ता करतो गुल तो पत्ता करतो गुल पॉवरफुल. क्या बात है. मिकी माऊस ऑन फायर. धावसंख्या धावफलकावर 4 ने वाढली आहे. 48 धावसंख्या 48 रन्स. इट्स व्हेरी गुड बॉल. आता मात्र चांगला चेंडू फेकला. इथे मात्र पाहत राहिला आशाभूत नजरेनं पाहत राहिला हा फलंदाज. डॉट बॉलची समाप्ती. उर्वरित 13 बॉल 25 धावा. रिव्हर्स स्वीप. सक्सेस इन शॉट. येस वेलकम द बाउंड्री. 4 रन. मैं तुझसे मिलने आ जाऊं क्या न बोल मैं हल्की बजाऊं क्या. तुझसे मिलने आ जाऊं क्या न बोल मैं हल्की बजाऊं. 4 धावा. पाण्याची पूर्तता करावी लागेल. काय फलंदाजी मैदानावर सुरू आहे. आपण पाहतोय ज्या पद्धतीनं रिव्हर्स स्वीपचा हा फटका खेळलाय फलंदाज अविनाशनं
आणि 4 धावा या मात्र फटक्यावर मिळाल्यात आणि वाकडी संघ आता कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. सुंदर फलंदाजी, चांगली फलंदाजी पाहायला मिळते. कौन कहता है कामयाबी किस्मत तय करती है, इरादों में दम हो तो मंजिले भी झुका करती है. आता मात्र या धावसंख्येचा पाठलाग करत असताना भल्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना उर्वरित समीकरण 12 चेंडू आणि विजयासाठी 21 धावांची गरज. 12 चेंडू 21 धावा. जर सामना बरोबर झाला तर सुपर ओव्हरवर मॅच मात्र खेळवावी लागेल. याच मिक्की माऊस काय करतोय मैदानावर? एन्जॉयमेंट मन मुराद आनंद लुटतोय. आणि आता पाण्याची पूर्तता केली मिक्की माऊसनं आणि पंचांच्या दिशेनं जात आहेत. पंचांना देखील शुभेच्छा, आज खेळाडूंना शुभेच्छा दिल्या जात आहेत. फलंदाजांच्या भूमिकेत जे फलंदाज आहेत आपण पाहतोय मिक्की माऊस. चला स्पीडअप करायचं आहे, जास्त वेळ घेऊ नका. आयोजकांकडे पुन्हा एकदा सूचना आली, आपल्याला अजून मॅचेस खेळवायचे. आज 10 संघ, एकूण 10 संघ आज मैदानावर खेळताना पाहायला मिळाले. त्यामुळं विनंती असेल खेळाडूंना जास्त वेळ घेऊ नका, प्लीज कोऑपरेट. ऑर्गनायझरनं तुम्हाला अतिशय चांगला स्टेज प्लॅटफॉर्म उभा केला या स्पर्धेच्या माध्यमातून. 6 षटकांचे सामने खरं तर कांचन आपण पाहतोय. एवढं चांगलं आयोजन आणि अजूनही आपल्याला कमीत कमी 3 मॅच तरी खेळवावे लागणार आहेत. त्यामुळे जर घड्याळामध्ये बघितले ना तर 4:34 झाली आहेत. त्यामुळे आपल्याला 3 मॅच अजूनही खेळायचे आहेत. त्यामुळे घाई करावीच लागेल. चेंडू आणि धावांचं अंतर पाहूया. 12 चेंडू आणि विजयासाठी 21 धावांची आवश्यकता असताना गोलंदाज येईल. गोलंदाजीच्या उंबरट्यावर निशांत पाटील वैयक्तिक दुसरं तर सांघिक 4थं षटक घेऊन येतोय. 5वं षटक माफी असावी. चेंडू मात्र पहिलाच बॉल सेकंड स्लीपला ट्रॅव्हल झाला. शॉट गलीच्या दिशेनं, तिथे मात्र मिळते 1 धाव. एका धावेनं संघाची धावसंख्या वधारत असताना 12-21चं समीकरण 11-20 वर येऊन राहिलंय. 11 चेंडू 20 धावा, 20 धावा 11 चेंडू हे समीकरण मात्र गुणतालिकेवर असताना गोलंदाज निशांत पाटील. चला स्पीडअप करायचं आहे. पंचांना विनंती असेल की जास्त वेळ घेऊन देऊ नका. आता खेळाडूंना यापुढे वेळेची पाबंदी ठेवा, वेळेची तंबी लावा तुम्ही, तेव्हाच आपल्याला 3 मॅच आणखी खेळायला मिळतील. याकडे लक्ष केंद्रित करावंच लागेल. टाइम इज मनी. नेक्स्ट बॉल निशांत. शॉर्ट पिच चेंडू यास बॅकफुटला गेला, परंतु अति घाई संकटात नाही असं चित्र पाहायला मिळतंय. घाई दाखवली या फलंदाजानं. 1 धाव घेण्याचा मोह आवरला नाही आणि तिथे मात्र व्हावं लागतं या फलंदाजाला. धावचीत बाद. क्या बात आहे. इथे मात्र धावचीत फलंदाज बाद झालाय. समीकरण 2 चेंडू इथे समाप्त झालेत निशांत पाटीलचे. 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. वाकडी संघाला विजयासाठी करायचे आहेत 20 धावा आणि वळप संघाचा जर विचार केला तर तुम्हाला इथे 10 चेंडूमध्ये 20 धावा डिफेन्स कराव्या लागणार आहेत. जर सामना बरोबर झाला तर मात्र सुपर ओव्हरवर मॅच खेळविण्यात येईल. याकडे तुम्ही लक्ष केंद्रित करा. त्यामुळं मॅच इम्पॉर्टंट असेल इथे या दोन्ही संघांसाठी, जिथे मात्र समीकरण जवळपास आलेलं आहे. जे काही चुकलं असेल सुरुवातीपासून त्या चुका विसरून मात्र आता खेळ करावा लागेल. चुकत असाल तर तुम्ही त्यातून शिकत राहा. अपयशाच्या शिडीवरूनच यशाकडे चालत राहा. 10 चेंडू 20 धावांची गरज. स्क्रीनवर आपण पाहू शकाल बॅट्समन गार्ड घेत असताना न्यू बॅट्समन इन ॲट नंबर 4 प्रशांत पाटील. 4थ्या क्रमांकावर फलंदाज प्रशांत. संघाचा संघनायक प्रशांतना आल्या चेंडू सरळ स्टेट ड्राईव्ह ब्लॅक स्क्रीनला टच होतोय. 1 बाउन्स सीमा पार 4 रन. आणि या येत आहेत 4 धावा. उर्वरित 9 चेंडू 16 धावांची गरज. या चौकाराने चित्र बदललंय. फुलटॉस आणि या फुलटॉस बॉलला मात्र
भिरकावून दिलाय सरळ स्वर्गीय दिवंगत दिबा पाटील साहेब स्टँडला 4 धावांसाठी येतोय चौकार प्लस भीमार नो बॉल. थँक्यू डीजे. या 5 धावेनं आता मात्र समीकरण जवळ आलंय वाकडी संघासाठी. 9 चेंडू आणि 11 धावा आणि असेल फ्री हिट. उघडा डोले बघा नीट, हा आहे फ्री हिट. तर 9 चेंडू 11 धावांची गरज. नेक्स्ट मॅच नागझरी टीम आणि सिद्धी करवले. तुम्ही तयारीत राहायचे आहे आणि नाणेफेकी जिंकले नागझरी टीमनं. या तुम्ही सर्वांनी इकडे यायचे आमच्या अगदी या व्यासपीठाच्या बाजूला. जर फलंदाजी असणारा संघ लगेच बसायचं या खेळाडू कक्षामध्ये आणि मॅच सुरू करायची आहे. 9 चेंडू 11 धावा. फ्री हिट शॉट अँड फुल केलाय परंतु 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू फरार. 1 बाउन्स सीमा पार. सुपला शॉट 4 रन. आता फिरतोय आलिशान दमाई दादाच्या नावानं. कोणा पुढं न झुकला कधी आहे दादाचं मोठं मन. दोस्ती यारीत बाजीगर विजय दादा लय दिलदार. दोस्ती यारीत बाजीगर विजय दादा लय दिलदार. दोस्ती यारीत बाजीगर विजय दादा लय दिलदार. क्या बात आहे मिकी माऊस. 4 रन्स वेलकम. आता मात्र उर्वरित 8 चेंडूंचा खेळ बाकी आणि 7 धावा. आता धावा कमी आल्या आहेत. 73 धावांचं लक्ष. इथे मात्र या वाकडी संघाच्या फलंदाजीने अगदी जवळपास डायरेक्ट हिट. अंपायर कॉल. थर्ड अंपायर डिसिजन पेंडिंग. ही धाव कंप्लीट आहे की नाही हे मात्र पाहिलं जाईल स्क्रीनवर. तिचे चांगलं या ठिकाणी डायरेक्ट हिट केलंय या क्षेत्ररक्षकानं. इथे मात्र पाहू शकाल स्क्रीनवर. येस 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 बट बॅट्समन सेफ इन पॉप इन क्रीज नाऊ. वी सी नाऊ. Yes, once again. Once again check out. Decision pending now. Very difficult decision we see now. Yes, third umpire call. Batsman out. फलंदाज बाद. ते मात्र आपण पाहू शकाल बॅट त्याची थोडीशी उंच होती आणि खरं तर आपण पाहू शकाल पाय देखील हवेत होता कंचन. बॅटची ज्या ठिकाणी आपण बघितलं तर एक कोपरा बॅटचा अगदी पॉपिन क्रीजच्या साईडला होता. म्हणजेच हा फलंदाज जो आहे तो कम्प्लिटली रीच नव्हता. आमचे गणेश ढवळे यांचं कौतुक करेन मी. कॅमेरामॅन गणेश ढवळे अगदी क्लोजअप डिसिजन. त्यांनी कॅमेरा अगदी चांगला कॅच केला या फलंदाजाला मात्र. आणि त्यानं मात्र 3ऱ्या पंचांच्या भूमिकेत सँडी पालकर यांनी आऊट घोषित केलाय. फलंदाज बाद झाला. आता समीकरण सेम समांतर. 7 बॉल 7 रन्स म्हणजेच 7 चेंडू आणि जिंकण्याकरता 7 धावांची गरज. तर नेक्स्ट मॅचसाठी तयारीत राहायचं आहे सिद्धी करवली आणि नागझरी टीम. दोन्ही संघ MIDC परिसरातील संघ आणि व्हेरी गुड बॅटिंग म्हणावी लागेल. फलंदाज ज्या पद्धतीनं प्रशांतनं 3 चौकार ठोकलेत परंतु अरुणनं दिलेली 7 अगदी पाहण्यासारखी. 12 चेंडूमध्ये 19 धावा करून बाद झालाय. 7 चेंडू 7 धावा. 7-7 म्हणजेच मैत्री दोस्ती हम साथ साथ आहे. आता हे समीकरण गुणतालिकेवर दोस्ती क्लब अकुर्ली आयोजित या स्पर्धेचं आयोजन. 7 बॉल 7 रन. हा चेंडू अगदी खोलवर पद्धतीचा होता तर अगदी खणून खोदून काढलाय चेंडू सरळ दिशेनं. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. मिळेल 1 धाव आणि या 1 धावेने षटक समाप्तीचा इशारा येतोय. उर्वरित 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता असेल येणाऱ्या या षटकामध्ये. फिल्डिंग डिस्ट्रिक्शन लगेच सजवायची आहे त्यामुळे जास्त वेळ नाही न घेता मॅचला सुरुवात करायची आहे. तर स्वर्गीय विष्णुशेठ ठाकूर स्मृती चषकासाठी ज्यांच्या माध्यमातून स्पोर्टची सायकल पुरस्कृत करण्यात आलेली आहे ते इथे अरुण शेठ म्हात्रे यांचं आगमन झालेलं आहे. शुभम ग्रुप स्वागत आहे तुमचं विजयशेठ ठाकूर यांच्या वतीने.
तर चला आता उद्या मैदानाच्या दिशेने आता मॅचला लगेच सुरुवात करायची आहे. 6 बॉल सारण टू विन. अर्थातच वाकडी विपक्ष वलप असा हा मॅच आजच्या दिवसातला पहिल्यांदाच पहिल्या फेरीमध्ये एकमेकांसमोर सज्ज असताना. तर पुन्हा एकदा आपण विनंती करूया नागझरी टीमला, कारण सिद्धी करवले टीम इथं सज्ज झालेली आहे, तर नागझरी टीम देखील सज्ज आहे. या आयोजकांच्या नक्कीच म्हणण्याप्रमाणे आपण इथे सज्ज राहायचं. आपल्याकडे वेळ कमी आहे, आपल्याला अजून 3 मॅचेस खेळवायचे आहेत. नक्कीच नक्कीच, कारण कोणाला त्याचा कोणत्याही प्रकारच्या संघाला या अंधाराचा कुठेतरी मी म्हणेन भुर्दंड भोगावा नाही. आणि नेरे संघ खरं तर अंधारामुळे कदाचित याच मैदानावर पराभूत झाला आणि तो भुर्दंड त्यांना भोगावा लागला. तसाच कुणाला तुम्हाला आजच्या दिवसामध्ये भोगावा लागू नये म्हणून ही विनंती असेल. चला या आपण लगेच मॅचला सुरुवात करूया. 6 चेंडू 6 धावांची गरज. ऑन द स्ट्राईक आदित्य मोरे. आदित्य ऑन स्ट्राईक. न्यू बॅट्समन इन एट नंबर 5. 5व्या क्रमांकावर. तर गोलंदाज चेतन पाटील. शॉर्ट चेंडू. इथे काय घडलं? एक धाव वाचवावी लागेल. इथे मात्र एक धावेचा प्रश्न असेल दोन्ही संघांसाठी, परंतु मिळते एक धाव मिळते वलप संघाच्या विरोधात. वाकडी संघाला मॅच बरोबर झाली तर सुपर ओव्हर. आणि काय घडेल या मॅच मध्ये? 5 बॉल आणि 5 रन्सची गरज आहे. रिमेनिंग 5 डिलिव्हरीज नाव ओनली 5 रन्स टू विन. वलप टीम अगेन्स्ट वाकडी संघ. फलंदाज प्रशांत टू चेतन. 5 बॉल 5 रन्स. प्रशांत मात्र सज्ज आहे. जरा स्पीडअप करावा लागेल चेतन गोलंदाजीसाठी. शॉर्ट पिच चेंडू बॅकफुटला गेला आणि क्षेत्ररक्षक आहे डीप कव्हर पॉइंटला टिपला जातोय झेल. एकांकी धक्का. फलंदाज वाकडी संघाचा बाद होतोय. प्रशांत. किसमें कितना है दम ओ है बाजीराव सिंगम. मॅच मात्र कुशल मुवमेंटला आली आहे. 5 बॉल 5 रन्सची गरज असताना इथे डॉट बॉल गेलाय. फलंदाज बाद. 4 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. उर्वरित 4 चेंडू 5 धावा. ऑन द स्ट्राईक फलंदाज अमित जमदाडे. आदित्य मोरे आणि अमितची जोडी या मैदानावर इन एट नंबर 5 आणि 6. 5व्या आणि 6व्या क्रमांकावरची. 4 चेंडू 5 धावा. काय घडेल मॅच मध्ये? जर स्कोर लेवल झाला तर सुपर ओव्हरवर मॅच होईल. परंतु पाहूया. मला तर वाटते फलंदाजच्या बाजूने हा सामना जास्तीत जास्त झुकलेला आहे. हा चेंडू या सगळा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. गरज होती का अशा मी म्हणेन पल्लू स्कूपची, आणि तो मात्र फटका झेल टिपताना फलंदाज बाद होतोय. इथे मात्र आदित्य आणि चेतनना टिपलाय झेल. मैं खिलाड़ी तू अनाड़ी, मैं अनाड़ी तू खिलाड़ी. तुम्हाला आठवेल भारत विरुद्ध पाकिस्तानचा T20चा सामना. खरं तर फायनलचा सामना ईशांत शर्माने असा झेल टिपला होता. मिसबा उलगचा हा झेल होता शॉर्ट पाईन लेगला. आणि काही गरज होती का हा प्रश्न आलाय. नक्की जोगिंदर शर्मा अगदी सर्वांना आठवणीत असणारा तो सामना. इथे मात्र तशाच पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला फलंदाज आदित्यनं आणि तो बाद झाला. 3 बॉल 5 धावा. 3 चेंडू 5 धावा. मॅच आता कुशल मुवमेंटला येतोय. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण केली आहे गोलंदाज चेतन पाटीलनं. व्हेरी गुड, नाईस बॉलिंग चेतन. हा चेंडू या सफल झाला आणि चेंडू ऑफ स्टंपला ब्लॉकल होता. तो नक्कीच चेंडू सरळ बॅटने खेळाय. हलकीशी हेलिकॉप्टर पद्धतीनं खेळण्याचा प्रयत्न केला या फलंदाज अमितनं. तिथे मात्र मिळते 1 धाव.
एक धावेनं समीकरण, 2 चेंडू 4 धावा. मॅच मात्र रंगतदार स्थितीत. इथे आपण विचार केला 73 धावांचं लक्ष्य होतं. असं वाटत होतं की वाकडी टीम ही मॅच सहज जिंकेल. 12 चेंडू इथे 21 समीकरण होतं. 7 बॉल 7 वर आलं आणि इथे शेवटच्या क्षणाला मात्र 2 चेंडू 4 धावा. रंग बदलणारा क्रिकेट खेळ इथे आपण पाहतोय. आता मात्र हृदयाची ठोके हळूहळू वाढली जातील वाकडी आणि वलप या दोन्ही संघाच्या खेळाडूंची आणि समर्थकांची. 2 चेंडू 4 धावा. चेतनचं कौतुकास्पद काम, गोलंदाजी ऑन द स्ट्राईक. तेजस हा चेंडू बॅटची कड अर्थातच काय घडलं मैदानावर. खराब क्षेत्ररक्षण. या क्षेत्ररक्षणानं केली चूक आणि चेंडू गेला गलीच्या दिशेनं फरार. येस, वेलकम द बाउंड्री आणि संघ जिंकलाय वाकडी संघ. खराब क्षेत्ररक्षण पहा. अशा वेळेस चेंडू नेहमीच फिरत असतो. कुठेतरी निमिळ्याने जज चुकलं आणि या ठिकाणी येतोय चौकार. स्क्रीनवर पाहिलं तर आपण मॅच अगदी हातातला मॅच इथे निसटला गेला आणि सामना जिंकलाय वाकडी टीमने. लाईनअप करायचंय. येस, वाकडी टीम हस्तांदोलन करायचंय. आपण हस्तांदोलन करून या मॅचला खरं तर आपण प्रेमाची भेट द्यायची आहे. तर दमदार लढत खऱ्या अर्थाने शेवटच्या क्षणापर्यंत रंगत ही लढत आपल्याला बघायला मिळाली.